हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग, कुरुक्षेत्रातील युद्धाचे सैन्याचे निरीक्षण। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 36। पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तुम् धार्तराष्ट्रान् सबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव। पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तुम् धार्तराष्ट्रान् सबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव। पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः तस्मान्नार्हा वयं हन्तुम् धार्तराष्ट्रान् सबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव। पापम पाप एव नक्कीच आश्रयेत भागीदार होणार अस्मान आम्हाला हत्वा वध करून हत्या करून ऍक्च्युली वध हा असुरांचा वेल ते असुरच होते। एतान या सर्वांना आततायिनः आततायी किंवा आक्रमक तस्मात म्हणून न नाही अर्हा योग्य वयम आम्ही हंतुम मारण्याला धार्तराष्ट्रान धृतराष्ट्रपुत्र सबांधवान मित्रांसहित स्वजनम नातलग ही नक्कीच कथम कसे हत्वा हत्या करून सुखिनः सुखी किंवा आनंदी श्याम आम्ही होऊ माधव हे माधव लक्ष्मीपती श्री कृष्ण। माधवचा अर्थ असतो भाग्याच्या देवीची पती, that's माधव।
नॉट लक्ष्मीपती. लक्ष्मी आणि भाग्यदेवी एकच असते, परंतु कॉन्टेक्स्ट महत्वाचा असतो. इंग्लिशमध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, ओ कृष्ण हजबंड ऑफ द गॉडेस ऑफ फॉर्च्यून. पहिल्यांदा जेव्हा हत्वा हा शब्द आला तिथे वध करून लिहिलंय, दुसऱ्यांदा जेव्हा हत्वा शब्द आला तिथे हत्या करून लिहिलंय. वध आणि हत्या याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. वध हा कोणाचा करायचा असतो? राक्षसांचा, आसुरी लोकांचा, पापी लोकांचा करायचा असतो. त्या अर्थाने बरोबर आहे वध. ऍक्च्युली दोन्ही ठिकाणी वेगवेगळे का दिलंय माहिती नाही. आणि प्रभुपाद दोन्ही ठिकाणी बाय किलिंग एवढंच लिहितात, म्हणजेच हत्या करून. भाषांतर आहे, या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. अर्जुन इथे एक खूप मोठी बेसिक चूक करतो. तो म्हणजे तो म्हणतो त्यांना आततायी आक्रमक म्हणून, परंतु तो गुरुकुलमध्ये शिकलेलं सगळं विसरून जातो की आततायी आक्रमकांना मारायची परवानगी सगळ्यांना असते. इमिजिएटली मारायची परवानगी असते शास्त्रामध्ये. आणि याच्यावरून हे लक्षात येतं की अर्जुनला माहिती आहे ते आततायी आहेत. आततायी म्हणजे काय पुढे प्रभुपाद देणार आहेत, आपण वाचणार आहोत. अर्जुनाला माहिती आहे ते आततायी आहेत, परंतु अर्जुनाचा हा जो मोह आहे आपल्या स्वजनांबद्दल, म्हणून तो म्हणतो स्वजनम ही कथम हत्वा, माझ्या स्वजनांची मी हत्या कशी काय करू, जरी ते आततायी असले तरी. कॉमन सेन्स ऍक्च्युली. या भौतिक जगामध्ये देखील मुलगा कितीही वाईट वागला तरी बाप त्याला नेहमी क्षमाच करत असतो. इट्स व्हेरी कॉमन असतं आजकाल, हो की नाही. सिनेमामध्ये वगैरे देखील आपण पाहतो, कितीही वाईट काम करून आलेलं असलं तरी आई वडील त्याला परत आश्रय देतात, किंवा आई वडील किती वाईट असले तरी मुलं आश्रय देतात. आणि हे कशातून होत असतं? हे आपल्या त्यांच्याशी असलेल्या भौतिक संबंधाच्या आसक्तीतून होत असतं. आपल्याला वाटतं की ते माझे आहेत, आणि हा भ्रम असतो. माझं कुटुंब, माझे मित्र, माय लव्ह, माझं प्रेम, माझा समाज, याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो. आणि माझ्यासाठी आपण बऱ्याचदा चुकांना देखील माफ करायला तयार असतो, आणि ते अधर्माच्या विरुद्ध असतं. अरे पुढच्या पानावरती थोडंसं भाषांतर होतं, मी वाचलोच नाही, माफ करा. या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे हे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? कॉमन माणसासारखं तो बोलतोय. इथे भगवंतांना माधव म्हणण्यामागे महत्वपूर्ण उद्देश हा आहे की भाग्याच्या देवीच्या पतीला माधव म्हणतात, आणि मी जर यांना मारलं तर माझ्यासाठी भाग्य कसं आहे? दुर्भाग्य आहे, म्हणून तो माधव म्हणतो. व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक श्लोक, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, तर आपण वाचत वाचत चर्चा करूया. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे, वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आततायी असतात. आततायी म्हणजे आक्रमक किंवा विनाकारण दुसऱ्यांना छळणारे. आता विनाकारण दुसऱ्यांना छळणारे 1000 प्रकारचे असतात, परंतु हे जे 6 प्रकारचे मेन सांगितले आहेत, यांना कधीही माफ करायचं नसतं, म्हणून हे 6 मेन सांगितले. इंग्लिशमध्ये यांना म्हणतात अग्रेसर. हे कोण आहेत? समथिंग ओके.
नंबर 1 जो विष देतो, जो दुसऱ्यांना विष देतो. नंबर 2 जो घराला आग लावतो. नंबर 3 जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांशी हल्ला करतो. नंबर 4 जो संपत्ती लुटतो, दुसऱ्याची संपत्ती लुटतो. आणि नंबर 5 जो दुसऱ्याची जमीन बळकावतो. आणि नंबर 6 जो परपत्नीचे अपहरण करतो. म्हणजे साध्या शब्दामध्ये जो दुसऱ्याची पत्नी पळवतो किंवा बळकावतो किंवा काय म्हणतात, छीन केले. परपत्नीला जबरदस्तीने तो पळवून नेतो किंवा आपलं करतो. अशा 6 लोकांना शास्त्रामध्ये आततायी म्हटलेलं आहे. अशा आततायींचा वध केल्याने कोणत्याही प्रकारचे पाप लागत नाही, हे शास्त्राचं विधान आहे. अशा आततायींना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे, यांना माफ केलं नसलं पाहिजे. पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता. स्वभावताच तो साधू वृत्तीचा होता आणि त्यांच्याशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता. पण अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियासाठी योग्य नसते. जरी राज्यकारभारातील व्यक्तीने साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. भ्याड म्हणजे काय? घाबरून किंवा खोट्या करुणेच्या दडपणाखाली, खोट्या करुणेच्या भावनेखाली एखाद्याला माफ करणे हे क्षत्रियाचं काम नसतं. आता पुढे भगवद्गीतेमध्ये हे चांगले गुण आहेत म्हणून सांगितले जातील, परंतु क्षत्रियासाठी हे चांगलं नसतं. क्षत्रियासाठी सदसद विवेक बुद्धी चांगली असते. कुठे मारायचं, कुठे हिंसा करायची, कुठे अहिंसा करायची हे त्याला कळालं पाहिजे. परंतु जनरली अहिंसा हा सगळ्यात चांगला गुण असतो. चांगले गुण कोणते असतात आणि वाईट गुण कोणते असतात याच्यासाठी एक अख्खा अध्याय आहे भगवद्गीतेमध्ये. आणि त्याच्या पहिल्याच श्लोकामध्ये हा शब्द ऍक्च्युली भगवंत सांगतात, अहिंसा. तिसरा तिसरा गुण आहे, अमानित्वम अधंबित्वम अहिंसा शांतीर आर्जवम. तर जनरली जो भगवंतांचा भक्त असतो, साधू असतो, तो हिंसा करत नाही. परंतु भगवंत इथे अर्जुनाला हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करतायत आणि हे समजायला बऱ्याच जणांना कन्फ्युजिंग होतं. तर हे कसं समजायचं की भगवंतांनी सगळ्यांना एक समान बनवलेलं नाहीये. यालाच वर्णाश्रम म्हणतात. आताच्या या युगातली जी समानतेचा ही जी बोगस कन्सेप्ट आहे ना, सगळे समान असले पाहिजे, तुम्हाला पण तेवढाच अधिकार, मला पण तेवढाच अधिकार, याला पण तेवढाच अधिकार, असं कधीच नसतं. आणि हे कृत्रिम समानता आपण आज समाजामध्ये जी निर्माण करायचा आपण प्रयत्न करतोय ते आपल्या अजून दुःखाचं कारण बनते. कारण बरेच लोक समान व्हायच्या प्रलोभनाने आपला आहे तो व्यवसाय सोडतात आणि शाळा कॉलेज शिकत बसतात. परंतु अंगात गुण ते नसल्यामुळे शेवटी काम करायला लागतं 8-12, 4-8च्या पाळीमध्ये MIDC मध्येच. आपल्याला स्वप्न दाखवलं जातं इंजिनिअरिंग, डॉक्टर वगैरे, आणि त्यातला एखादा इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, एखादा IPS परीक्षा पास होतो आणि त्याचं नाव पेपरमध्ये येतं. मग सगळ्या आई वडिलांना वाटायला लागतं की आपला पण मुलगा सेमच होणार. सध्याच्या स्थितीमध्ये ज्याला लोकशाही म्हटलं जातं किंवा ज्याला मॉडर्न सोशलिझम म्हटलं जातं, आय डोंट नो व्हॉट मराठीमध्ये सोशलिझमला काय म्हणतात, समाजवाद, सामाजिकवाद किंवा समाजवाद. हा काय आहे की सगळे समान आहेत, हॉरिझॉन्टल, सगळे एकाच लेवलला आहेत, सगळ्यांना समान अधिकार असला पाहिजे. असं शक्यच नाही होणे. वैदिक संस्कृती कशी आहे, ही टॉप डाऊन व्हर्टिकल आहे. वरती ब्राह्मण आहेत, मग क्षत्रिय आहेत, मग वैश्य आहेत, मग शूद्र आहेत, खाली शिष्य आहे, वरती गुरु आहे. गुरु आणि शिष्य समान असू शकत नाहीत. आजकाल ते सगळे समान मानलं जातं. हो, शाळेमध्ये पण शिकवलं जातं, गुरुजी म्हणू नका, टीचर म्हणा. काही काही ठिकाणी तर टीचर पण म्हणत नाही, नावानेच बोलवतात. सगळे समान आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी माझा जॉब सुरू केला
अमेरिकन कंपनीमध्ये माझा जो बॉस होता तो माझ्यापेक्षा जवळजवळ 50 वर्षांनी मोठा होता. आणि तो मुद्दामून सारखं आम्हाला सांगणार, ते सर म्हणायचं नाही, बॉस म्हणायचं नाही, साहेब म्हणायचं नाही, नावाने बोलायचं. अजून मला आठवतं त्याचं नाव होतं गणेश. होपफुली डझंट वॉचेस दिस व्हिडिओ. कॉल मी गणेश, कॉल मी गणेश. ते इतकं विचित्र वाटायचं. तर ही पद्धती कधीच नसते. आणि मग अशी जर पद्धती असेल तर धर्माचं रक्षण कधीच होत नाही. कारण धर्मचा अर्थ असतो दुसऱ्याच्या शोषणासाठी आपल्याला जमत नाही ते देखील काम करणे. लोक का फसवतात दुसऱ्याला? कारण आपल्याला येत नसतं, परंतु ते पैसे, तो प्रतिष्ठा ती पाहिजे असते. आणि म्हणून जेव्हा वर्णाश्रम समजावून सांगतात भगवान श्रीकृष्ण 18व्या अध्यायामध्ये, तेव्हा अगदी स्ट्रिक्टली अर्जुनाला सांगतात की दुसऱ्याच्या वर्णाचं तुला जर काम परफेक्टली करता येत असेल तरी तू करू नको, कारण ते पाप कर्म आहे. आणि तुझ्या वर्णाचं, तुझ्या अंगात जे गुण आहेत त्याप्रमाणे तर तू वागलास आणि तुला परफेक्टली करता जर येत नसेल तरी तेच करत राहा. का? कारण दुसरीकडे तोंड मारणे म्हणजे मॅक्झिमम वेळेला पैशासाठी किंवा प्रतिष्ठेसाठीच माणूस करत असतो. मग तिथे शोषण आलं, फसवणं आलं आणि यालाच पाप कर्म, यालाच अधर्म म्हणतात. त्यामुळे जरी भगवद्गीतेमध्ये हे साधू वृत्तीची सगळी लक्षणं जरी दिलेली असली, अमानित्वम, अधम्बित्वम, शांतीर, अहिंसा, क्षांतीर, आर्जवम, हे अगदी साधेपणाचे लक्षण आहेत. अमानित्वम म्हणजे मान अपमानाचा विचार न करणे, स्वतःला मान पाहिजे याचा कधीच विचार न करणे. अधम्बित्वम म्हणजे अहंकार, दंभ सोडून देणे. अहिंसा, शांती, आर्जवम म्हणजे अगदी साधेपणा, सरळपणा असणे. वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, राहण्यामध्ये साधेपणा असला पाहिजे. ही सगळी साधूची लक्षणं सांगितलेत. दैवी गुणाची 2 प्रकारची माणसं असतात, एक दैवी गुणाची आणि एक असुरी गुणांची. आणि यांच्यातला फरक काय असतो? दैव असुर संपद विभाग योग 16वा अध्याय, तो अगदी डिटेलमध्ये तिथे सांगितलेला आहे. त्यामुळे बऱ्याचदा धर्म म्हणजे लोकांना वाटतं की गप बसणे, सहन करणे. यस, परंतु जर कोणी एखादा अधार्मिक वागत असेल तर ते सहन नसतं करायचं. जो कोणी डोळ्यासमोर अधर्म होताना पाहत असतो आणि ते सहन करतो तो ऍक्च्युली त्या अधर्मातला भागीदार होतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आतताई जे असतात, छोटे मोठे गुन्हे आजकाल सगळेच करत असतात ऍक्च्युली. हे जर लागू करायचं म्हटलं तर एक क्षण पण आपण जगू शकणार नाही. परंतु शास्त्र म्हणून त्याच्यामध्ये देखील कॅटेगराईज करते की हे जे अधार्मिक कृत्य आहेत ते क्षम्य आहेत, यांना दंड दिला पाहिजे, यांना कठोर दंड दिला पाहिजे, यांना मात्र अजिबात सोडलं नसलं पाहिजे, जागच्या जागी मारलं पाहिजे. तर यातले हे 6 आहेत. आणि हे जवळजवळ सगळं केलेलं दुर्योधनानी पार्टीने, की नाही? विष द्यायचा प्रयत्न केलेला, मला माहिती आहे. भीमाला विष द्यायचा प्रयत्न केलेला, घराला आग लावलेली. कोण? लाक्षाग्रह बांधलेला, आग लावून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. घातक तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला करणे, संपत्ती लुटणे. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर हे सगळं युधिष्ठिरच्या मालकीचं आहे, कारण तोच पात्र योग्य असा राजा आहे. परंतु दुर्बुद्धीने त्याची संपत्ती लुटली, दुसऱ्याची जमीन बळकावणे आणि परपत्रीचं अपहरण करणे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, द्रौपदीचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला सर्वांच्या समोर. आणि तिथे भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य असे महान व्यक्ती देखील होते, त्यांनी देखील काही अधर्माच्या विरुद्ध आवाज उठवला नाही, म्हणून ते आज त्या बाजूने आहेत. त्यांना पण मारलंच जातं, त्यांना पण मारलंच पाहिजे, कितीही महान असले तर. हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये देखील हे लागू होतं ऍक्च्युली. आता हे जर यातल्या काही गोष्टी आपण करत असलो तर 100% आपल्याला पाप कर्म लागतं. आणि आपल्या समोर जर दुसरा कोणी करत असेल तर ते आपण सहन केलं नसलं पाहिजे. विशेष करून भक्तीच्या नावाखाली
भक्त असल्याचं सोंग करून जर तुम्ही यातलं काही करत असाल, हे अक्षम्य असतं. अक्षम्य म्हणजे इज दॅट करेक्ट वर्ड? क्षमा न करण्यायोग्य असे हे गुन्हे आहेत. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. पहिला जो आहे या 6 मधला, तो परत परत माझ्या डोक्यात घुमतोय, जो दुसऱ्यांना विष देतो. आपण आज म्हणतो शेती हा उदात्त व्यवसाय आहे, परंतु शेतकरी दुसऱ्यांना विष देण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. जाणून बुजून विष देतो दुसऱ्यांना शेतकरी, हो की नाही? असे बरेच श्लोक आहेत. जेव्हा पितामह भीष्मदेव शेवटचा क्षण होता पितामह भीष्मदेवांचा, त्यांना इच्छा मरण होतं. सगळं युद्ध होईपर्यंत ते बाणांच्या शय्येवरती झोपलेले होते. आणि शेवटच्या क्षणाला जेव्हा सगळे तिथे जातात, सगळे म्हणजे कोण उरलेलंच नव्हतं, पांडव आणि भगवान श्रीकृष्ण, दुसरं कोणी उरलंच नव्हतं ऍक्च्युली. तेव्हा भीष्मदेव म्हणतात की आता मला परवानगी द्या. तर तेव्हा युधिष्ठिर महाराज म्हणतात की तुमच्याशिवाय आम्ही राज्य चालवणार कसं? निदान जाताना काहीतरी आम्हाला सांगून तरी जावा, कारण ते भीष्मदेव हे 12 महाजनांपैकी एक महाजन आहे. धर्माचं ज्ञान परफेक्टली असलेल्यांना महाजन म्हटलं जातं. ज्याचं आडनाव महाजन आहे त्याला महाजन. तर भीष्मदेवांचे तो जो सेक्शन आहे महाभारतातला, तो सर्वांनी वाचला पाहिजे. इतके महत्वाचे उपदेश भीष्मदेव देतात जाताना. आता मी सगळं काही सांगत बसत नाही, बऱ्याचदा हे आपल्या संभाषणात येईल. इथे या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा आला, तो म्हणजे भीष्मदेव सांगतात की लक्षपूर्वक ऐका, जो कोणी दुसऱ्यांना विष देतो किंवा विष विकतो हा शब्द वापरलाय बरं का, जो कोणी दुसऱ्यांना विष विकतो, जो कोणी दुसऱ्यांना दूध विकतो, आणि जो कोणी दुसऱ्यांना केस विकतो, आपल्या डोक्यावरचे केस विकतो, त्याची नरकाचे द्वार त्याच्यासाठी गॅरंटीड खुले असतात. पूर्वीच्या काळामध्ये उपदेश हे असे स्टाईलमध्ये सांगितले जायचे. याचाच अर्थ काय? हे 3 गोष्टी विकणे हे भयानक मोठं पापकर्म असतं. विष विकणे, दूध विकणे आणि केस विकणे. त्याला कोणीही वाचवू शकत नाही नरकात जाण्यापासून. माफ करा, तुमच्यापैकी आपल्या काही विष तर सगळेच शेतकरी विकतात, 100% नरकात जाणार. दूध पण सगळे शेतकरी विकतात. नॉर्थ इंडियामध्ये राजस्थान साईडला वगैरे अजूनही काही काही गावांमध्ये तुम्ही गेला तर तिथे जुनी लोक म्हणतात दूध बेचना पूत बेचना समान आहे. हे दूध विकणे आपल्या मुलाला विकण्या समान आहे. दूध कधीच विकायचं नसतं. आणि बरेचसे लोक केस विकतात. अरे हे बरेचदा मला विचारतात लोक की केसाचा आणि दूध आणि विष एक समजतं, केसाचा काय संबंध आहे? आय डोंट नो, मला ग्रेट डिटेल मध्ये माहिती नाही आहे ऍक्च्युली. एनिवे, आपण एकदा परत येऊया. जो विष देतो त्याला सोडायचं नसतं कधीच. जो घराला आग लावतो त्याला सोडायचं नाही. जो घातक तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करतो त्याला सोडायचं नाही. जो संपत्ती लुटतो दुसऱ्याची, मॅक्झिमम लोक हेच करतात आजकाल. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, हे सगळं एक दुसऱ्याची संपत्ती लुटायचं काम आहे. आणि गॅम्बलिंग पण आहे. 4 नियमांचं पालन करायचं ज्यांनी वचन घेतलंय ना, ते जर म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट करत असतील, 100% गॅम्बलिंग आहे. दुसऱ्याची जमीन बळकावतो, खूप कॉमन झालेलं आहे आजकाल. परपत्नीचं अपहरण करतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ते देखील आजकाल खूप कॉमन झालेलं आहे. ते व्हेरी व्हेरी कॉमन झालेलं. काही भक्त लोक देखील करतात दुर्दैवाने. ऍक्च्युली शास्त्रामध्ये एकच लग्न अलाउड आहे. स्त्रीसाठी. पुरुषासाठी मल्टिपल लग्न पूर्वी अलाउड होते, परंतु कलियुगामध्ये ते पण अलाउड नाही आहे. आणि प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की जर पटत नसेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही सेपरेट राहून भगवंतांची भक्ती करा. दुसरं लग्न अलाउड नाहीये. दुसरं लग्न जो करतो त्याला वेश्या म्हटलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु आजकाल डायरेक्टली कोणी दुसऱ्याची पत्नी
हिसकावून घेत नाही, हिरावून घेत नाही, परंतु हे चालू आहे. डिवोर्स देणे, दुसरं लग्न करणे, तिसरं लग्न करणे, चौथं लग्न करणे, 10वं लग्न करणे, कचरा करून टाकलाय आपण सगळं. परवा एका माताजींनी प्रश्न विचारत होते की आपल्या समोर जर अशी कृत्य दिसली तर आपण काय करायचं, याचा प्रतिकार केला पाहिजे, गप्प बसून चालत नाही. हे अक्षम्य पाप असतात. आणि अर्जुन काय म्हणतोय बघा, हे जरी आतताई असले तरी त्यांना ठार मारले तर मला पाप लागेल. थोडक्यात काय, तो विसरलाय. परीक्षेत पास झाला होता गुरुकुलच्या, सगळं पाठ्यक्रम परत विसरला, 2 सेकंदात विसरला. का? अर्जुन सारखा व्यक्ती विसरू शकतो मायेच्या प्रभावाखाली. माझं माझं करायला लागला तो. माझे स्वजनम हा शब्द वापरलाय, स्वजनम. प्रभुपाद सांगतात की क्षत्रियासाठी अशा प्रकारचं साधू होणे चांगलं नाही, अशा प्रकारचा माझं माझं करणे चांगलं नाही. कारण क्षत्रिय धर्म असतो की समोरचा आपला मुलगा असला तरी आपण त्याला दंड दिला पाहिजे. कारण क्षत्रियाचं प्रथम कर्तव्य असतं धर्माचं रक्षण करणे. त्यामुळे आणि तसं जर त्याने केलं नाही तर त्याला भ्याड म्हटलं जातं. भ्याडचा अर्थ काय असतो? भित्रा, कावड. जनरली कावडचा अर्थ, भ्याडचा अर्थ तुम्ही असा घेऊ शकता की तो जो पापाची बाजू घेतो आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी, तो भ्याड असतो. प्रभुपाद इथे पुढे उदाहरण देतात. उदाहरणार्थ भगवान श्रीराम हे इतक्या साधू वृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत. पण असे असले तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखवला नाही. श्रीरामांच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आतताई होता, पण श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकवला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही. प्रभू रामचंद्र हे सौम्य स्वभावाचे होते, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. मर्यादा पुरुषोत्तम, साधू वृत्तीचे होते, म्हणून काही त्यांनी माफ केलं नाही. क्षत्रिय होते, क्षत्रिय माफ करू शकत नाही. आता याचा अर्थ असा नाही की स्वतःच्या पत्नीला पळवलेलं म्हणून त्यांनी युद्ध केलं, दुसऱ्या कोणाची पत्नी असती तरी युद्ध केलं असतं, कारण ते क्षत्रियाचा धर्म असतं, तोच क्षत्रियाचा धर्म असतो. अर्जुनाच्या बाबतीत मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आतताई होते ते विशिष्ट प्रकारचे होते, आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी होते. हा डिफरन्स आला इथे. प्रभू रामचंद्रांसाठी सोपं होतं कारण रावणाचा काही संबंध नव्हता. यांच्यामुळेच अर्जुनाला वाटले की सामान्य आतताईंविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या यांच्या विरुद्ध आपण योजू नये. जनरली जसं सुरुवातीला मी सांगत होतो की आपल्या मुलाने जर कोणाचा खून करून आला तरी आपण त्याचीच मदत करतो, कारण तो माझा आहे, त्याच्याबरोबर आपण पण अधर्मी होतो. तर अर्जुन एक्झॅक्टली असा विचार करतोय सध्या की माझे स्वजन आहेत, तरी ते आतताई असले तरी मी त्यांना कसं मारू, माझे आहेत ते. याशिवाय साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले आहे. कुठे सांगितलंय? भगवद्गीतेतच सांगितलंय. अर्जुन शिकलेला होता, त्यामुळे अर्जुन पुढे 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 तर अर्जुन अशी कारणं देणार आहे की ते सगळं शास्त्रोक्त आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलंय, असं केलं नसलं पाहिजे, आणि तुम्ही मला असं कसं करायला लावताय, अर्जुन म्हणतो. आणि म्हणून त्याची उत्तरं भगवंत जेव्हा देतात तेव्हा ती ऐकण्यासारखी आहेत, हो की नाही? साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणांसाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. कारण तो काय विचार करत होता?
शारीरिक सुखाचा विचार करत होता, तो धर्माचा विचारच करत नव्हता. माझ्या सुखाचा, माझ्या नातेवाईकांच्या सुखांचा, माझ्या मित्रांच्या सुखाचा, अशा पद्धतीने तो विचार करत होता. आता पुढे एक श्लोक येतो, मला वाटते 40व्या श्लोकाच्या पुढच्याच श्लोकामध्ये, तिथे तो त्याच्याही पुढे जाऊन समाजाचा विचार करायला लागतो. समाजाचं कसं होईल मी या सगळ्यांना मारलं. इंटरेस्टिंग आर्ग्युमेंट्स आहेत अर्जुनाचे. म्हणून काल परवा मी सांगितलेलं तुमच्या लक्षात आहे का बघा, की माझा सुख बघणे हे इंद्रिय तृप्ती आहेच, कुटुंबाचं सुख बघणे हे पण इंद्रिय तृप्ती आहे, स्वजनांचं सुख बघणे हे पण इंद्रिय तृप्ती आहे, समाजाचं सुख बघणे हे पण इंद्रिय तृप्ती आहे, राष्ट्राचं सुख बघणे हे पण इंद्रिय तृप्ती आहे. या सगळ्याला विस्तारित इंद्रिय तृप्ती म्हटलं जातं. जोपर्यंत आपण धर्माचा, भगवंतांचा विचार करत नाही तोपर्यंत आपण सगळी कामं हे इंद्रिय तृप्तीसाठीच करत असतो. आणि अर्जुनाला असं वाटतंय की हे केलं तर मला पाप लागेल. जनरली आपल्याला आपली पण हीच मनोधारणा असते की हा एकदम जवळचा माणूस आहे, जरी याने पाप केलेलं असलं तरी मी याला माफ केलं पाहिजे, नाही मी जर माफ केलं नाही तर मला पाप लागेल, असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं, हो की नाही. कारण माफ करणे हे एक दैवी गुण म्हणून सांगितलेलं आहे, क्षमा करणे, साधू वृत्ती. सरते शेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही, म्हणून स्वजनांचीच हत्या करून त्याने स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन धोक्यात का घालावे. तर हे पण महत्वाचं आहे. थोडंफार अध्यात्म पण मिक्स करतो त्याच्यामध्ये अर्जुन, की मला तुम्ही ज्या राज्याच्या सुखासाठी युद्ध करायला सांगताय ते किती दिवस टिकणार आहे. मग ते टिकणारच नसेल तर मी यांना मारून ते युद्ध करू कशाला आणि ते राज्य मी घेऊ कशाला. थोडंफार अध्यात्म सांगतो याच्यामध्ये. सगळं क्षणभंगूर आहे या जगामध्ये. त्या क्षणभंगूर राज्यासाठी, राज्यपद मिळवण्यासाठी तुम्ही मला माझ्याच गुरुजनांचा, माझ्याच वाडवडिलांचा, नातलगांचा ची हत्या करायला सांगताय. हे पाप नाहीये का. एक्झॅक्टली परवा जसं आपण विचार करत होतो ना, हे जर स्वतःच्या सुखासाठी असेल तर ते डेफिनेटली पाप असतं. क्षमा करणे हेच योग्य असतं आणि हेच भगवद्गीतेचं शिकवण आहे. अगदी मोठा अतिताई जरी असला तरी स्वतःच्या सुखासाठी आपण कोणाचा बदला घेणे किंवा एखाद्यावरती हल्ला करणे, एखाद्याला मारणे हे कधीच केलं नसलं पाहिजे. आणि अर्जुनाला असं आता तसं वाटतंय ऍक्च्युली की मी माझ्या सुखासाठी करतोय, हे राज्य घेऊन मी करू काय. अर्जुन प्रश्न विचारतो, काय म्हणतो तो, यापासून मला काय लाभ होणार आहे. या श्लोकामध्ये अर्जुनचा प्रश्न आहे, यापासून आम्हाला काय फायदा होणार आहे. दिस एक्झॅक्टली हीच मेंटॅलिटी भौतिकवादी प्रत्येक माणसाची असते, माझी, तुमची, प्रत्येकाची. कोणतीही गोष्ट करताना पहिला विचार आपण हा करतो, त्याच्यात माझा फायदा काय आहे. साधू वृत्तीचा व्यक्ती देखील विचार करतो की समोरचा व्यक्ती मर्डरर आहे, परंतु त्याला जर मी मारलं त्याच्यात माझा फायदा काय, क्षमा करून टाकते. अर्जुन एक्झॅक्टली सेम विचार करतोय, माझा फायदा काय आहे. जिथे जिथे आपण विचार करतो माझा फायदा काय आहे, ते भगवंतांसाठी केलं जात नाही, धर्मासाठी केलं जात नाही, आणि ते पाप कर्म असतं. जरी तुम्ही चांगल्या वृत्तीने वागत असला, चांगल्या वृत्तीने कर्म करत असला, चांगल्या वृत्तीने धन कमवत असला, चांगल्या वृत्तीने उपजीविका चालवत असला, तरी ते पाप कर्मच असतं. कारण त्याच्या मागे विचार कुठला असतो, याच्यात माझा लाभ काय. आजकाल आपल्याला शाळा कॉलेजेसमध्ये एक्झॅक्टली हे शिकवलं जातं ऍक्च्युली. फायदा बघितल्याशिवाय पाऊल उचलायचं नाही. एमबीए कोणी केलंय त्यांना माहिती असेल. एमबीएच्या पहिल्या दिवशीच शिकवलं जातं. प्रत्येक वेळी हा प्रश्न आपण विचारला पाहिजे, व्हॉट्स इन इट फॉर मी, माझा लाभ काय आहे. इथेच आपण सगळे अडकलेलो आहे. म्हणून अर्जुन विचार करतोय की मी जर अशा प्रकारे यांना माझ्या फायद्यासाठी मारलं तर मला पाप नाही का लागणार. उलटे सुलटे प्रश्न करतो तो अर्जुनाने. आणि
तशा प्रकारचं मला जर पाप लागलं तर मी नरकात जाईन, मग माझी मुक्ती कशी मिळणार मला? माझं जीवन मी कशाला धोक्यात घालू? त्यांना पाहिजे तर राज्य घेऊ दे. आपण पण असेच कन्फ्युज झालेलो आहे, हो की नाही? काय धर्म आहे आणि काय अधर्म आहे कळत नाही. अर्जुनची तीच कन्फ्युजिंग अवस्था झालेली आहे. मोह, यालाच म्हटलं गेलेलं आहे मोह, मोहग्रस्त होणे. या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणे देखील महत्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे भाग्याची देवी लक्ष्मी देवीचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांना हे दर्शवायचे होते की त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. तुम्ही माधव आहात, भाग्यदेवी तुमच्या बरोबर आहे, मला हे पाप कर्म करायला लावून दुर्भाग्य का माझ्या वाट्याला देत आहे, असं त्याचं म्हणणं आहे. त्यांनी ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यास त्याला प्रेरित करू नये. परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांनाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाही. सगळ्यांच्या भल्याचंच ते काम करत असतात. दुर्योधनाच्या देखील भल्याचंच ते काम करायला इथं आलेले आहे. दुर्योधनाला अशा प्रकारे, दुर्योधन आणि पार्टी सगळ्यांना अशा प्रकारे इथे मारणे हे देखील त्यांच्या भल्याचंच आहे. भगवंत पुढे भगवद्गीतेमध्ये एका श्लोकामध्ये म्हणतात की मी कोणाशीही पक्षपात करत नाही, मी सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो, कोणाशीही पक्षपात करत नाही. पुढचा एक श्लोक वाचूया आपण. 2 श्लोक एकत्र दिलेत आणि त्यानंतर थांबूया. मग अर्जुनाचे आर्ग्युमेंट बदलतात. तर पुढचे जे 2 श्लोक आहेत ते सेम आर्ग्युमेंट आहेत. श्लोक नंबर 37 आणि 38. काय म्हणतो अर्जुन? यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा कुलक्षय कृतं दोषम मित्रदोहे च पातकम कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुं कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भिर्जनार्दन. हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्राशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधांची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यांमध्ये का सहभागी व्हावे? याच्यात 2 पॉइंट आहेत अर्जुनचे. कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणारा अपराध हे आपण उद्यापासून डिटेलमध्ये याची चर्चा करणार आहोत, कारण इथून पुढचे 2-3 श्लोक त्याच्यासाठीच आहे. याची सुरुवात इथे होते. आणि दुसरा पॉइंट अर्जुनाचा असा आहे की हे एक मूर्ख आहेत, यांना आपले परके कळत नाही म्हणून अटॅक करायला आले. परंतु मी मूर्ख नाही आहे ना, मला कळतं आपलं आणि परक, मग मी त्यांच्यासारखं का वागू? व्हॅलिड पॉइंट आहे, हो की नाही? अर्जुनाचे सगळे पॉइंट व्हॅलिड आहेत ऍक्च्युली, आणि आपल्याला ते बऱ्याचदा व्हॅलिड वाटतात देखील. उदाहरणार्थ, नॉर्मल जीवनामध्ये आपण असं म्हणतो की एखाद्याने लात मारली तर आपण पण त्याला लात मारू नये, नंतर मग आपण पण गाढव होतो, हो की नाही? क्षमा करायला आपल्याला शिकवलं जातं. तर एका दृष्टीने अर्जुन असं म्हणतोय की लोभाने प्रेरित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यामध्ये, आपल्याच मित्राशी भांडण करण्यामध्ये काही दोष दिसत नाही. परंतु मी तर लोभाने प्रेरित नाहीये ना, मला नको आहे राज्य, आणि माझी बुद्धी चांगली आहे, त्यामुळे मी त्यांच्यासारखं का वागू? हा एक पॉइंट आहे. आणि दुसरा म्हणजे कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधाची मला जाणीव आहे. तर ते उद्यापासून आपण चर्चा करणार आहोत, त्याच्यात मी आज डिटेलमध्ये जात नाही. अख्ख्या कुटुंबाचा किंवा कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांची कधीही हत्या झाली तर त्या कुटुंबामध्ये काय प्रॉब्लेम येतात त्याची जाणीव मला आहे, अर्जुन म्हणतो. आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक सगळे प्रॉब्लेम्स येतात त्या कुटुंबावरती. तर त्यातला आध्यात्मिक प्रॉब्लेम तो उद्या सांगणार आहे. छोटासा तात्पर्य याच्यावरती तो आपण वाचून मग थांबूया. प्रभुपाद म्हणतात, एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा द्यूत क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. कुणीही असू दे, युद्धाला पुकारले की त्यांनी जायचंच असतं. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते.
सुरुवातीला तो तयार झाला, यस बघूया मी युद्ध करणार. आता युद्धभूमीवर आल्यावर त्याचा हा पुलका आलेला आहे स्वजनांसाठी. आता त्याचं मन बदलायला लागलेलं. या संदर्भात अर्जुनाने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा किंवा लोभाने प्रेरित आहे. परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता. थोडीशी बुद्धी ज्याला असते तो थोडा विचार करतो. निर्बुद्ध माणूस विचार करत नाही. म्हणूनच ते आव्हान तो स्वीकारू शकत नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते. पण अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा ते अनिवार्य किंवा बंधनकारक ठरवता येत नाही. हा देखील एक धर्माचाच भाग आहे. कितीही कठोर नियम असले, कितीही बंधनकारक नियम असले, तर त्याचा रिझल्ट जर वाईट होत असेल तर ते नियम नसतात पाळायचे. शास्त्रामध्ये बरेच नियम आणि बंधने दिलेले आहेत, परंतु ते सगळे असे कॅस्केडिंग आणि एकमेकाला सुपरसिडिंग आहे. म्हणजे काय सॉरी, कधी कधी प्रभुपादांचे आहे तसे वाक्य माझ्या लक्षात येतात. असे काही नियम आणि बंधनं असतात, त्याच्या वरचे काही नियम आणि बंधनं असतात, ते पाळताना खालचे नियम तोडावे लागतात. त्याच्याही वरचे काही नियम आणि बंधनं असतात, ते पाळताना खालचे नियम तोडावे लागतात. आणि जेव्हा आपण विनाकारण खालच्या नियमांना, वरचे नियम तोडतो आणि खालच्या नियमांना धरून राहतो, ते देखील पाप असतं. आणि भीष्म द्रोणाचार्य यांनी हाच पाप केलेला ऍक्च्युली. त्यांनी खालचे नियम धरून बसले. मी हस्तिनापूरचं मीठ खाल्लंय, त्यामुळे हस्तिनापूरच्या राजाच्या विरुद्ध मी बोलणार नाही, या धर्माच्या विरुद्ध आहे. परंतु समोर एका स्त्रीवरती अत्याचार होत होता, ते त्याच्याही वरचा धर्माचा नियम होता की कोणावरही होणारा अत्याचार, अन्याय हा सहन करायचा नसतो. परंतु तो नियम त्यांनी तोडला. भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात की हे नियम आणि बंधनं हे धर्म टिकवण्यासाठी बनवलेत, परंतु या सगळ्या नियम आणि बंधनांचा जो रूट असतो, जे मूळ असतं, ते मात्र करुणा, दया, कृपा याच्यामध्ये असलं पाहिजे. नसेल तर त्या नियम बंधनांना काही अर्थ नसतो. तर हे देखील शास्त्रातच आहे. हे देखील अर्जुनच्या सीबीएसई पॅटर्न मध्ये होतं, गुरुकुलच्या सिलेबस मध्ये होतं. त्यामुळे तो सांगतोय मी शिकलोय, हे तुम्ही मला चुकीचं करायला सांगू शकत नाही. जरी क्षत्रियाचा धर्म असला, कुणी आव्हान दिलं तरी युद्ध करायचं, तरी याचा परिणाम वाईट होत असेल तर तो मी नाकारू शकतो. अर्जुन हुशार होता, तो पटवून द्यायचा प्रयत्न करतोय भगवंतांना, अजून भरपूर पटवून देणार आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून अर्जुनाने युद्ध न करण्याचे ठरविले. आता अर्जुन कसा चुकीचा होता याच्याबद्दल मी थोडं सांगतोय, परंतु डिटेलमध्ये मी सांगणार नाही, कारण दुसऱ्या अध्यायापासून पूर्ण तेच आहे. त्यामुळे जास्त त्याच्या खोलात जायला नको. तर आज आपण इथे थांबूया. आणि हे कुटुंबाचा नाश केल्यामुळे काय होतं हे उद्या अर्जुन डिटेलमध्ये आपली बाजू पटवून देण्यासाठी सांगणार आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. पुढचे जवळजवळ 2-3 श्लोक जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. आपण सिरियसली त्याचं वाचन श्रवण केलं पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं की भगवद्गीतेचा पहिला अध्याय, पहिल्या अध्यायाला नाही गेलं तरी चालतंय, दुसऱ्या अध्यायापासून जाऊया. खरी भगवद्गीता तेव्हाच सुरू. नो, ऍक्च्युली खरी भगवद्गीता पहिल्या अध्यायातच आहे, कारण अर्जुनासारखेच आपले विचार आहेत अधार्मिक. बघ, पहिला अध्याय देखील खूप अत्यंत महत्वाचा. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? Yes.
हम्म हम्म येस, हे बरेचसे लोक आपल्या डोळ्यासमोर करत असतात, हे 6 प्रकारचे आतताई, आणि आपण ते रोज बघत असतो, परंतु आपण त्याच्या विरुद्ध काही करत नाही. मग आपण त्या पापाचे भागीदार होतो का? ऍक्च्युली यस, होतो भागीदार. परंतु चाणक्य पंडित सांगतात की आपल्या हातामध्ये जेवढा आहे तेवढाच प्रतिकार आपण केला पाहिजे. विनाकारण त्याच्याही पेक्षा जास्त प्रतिकार करून आपला जीव धोक्यात घालून आहे ते चांगलं काम करायचं सोडून दिलं नसलं पाहिजे कधी. इंग्लिश मध्ये एक म्हण असते, काय म्हणतात त्याला, यू शुड लर्न टू पिक द बॅटल्स. म्हणजे आपल्यासमोर 2 युद्ध असतात, 4 युद्ध असतात, त्यातले कुठले युद्ध करायचे आपण ठरवलं पाहिजे, कुठलं महत्वाचं आहे. आपण जर भगवंतांची सेवा करत असू, पॉझिटिव्हली भगवंतांसाठी, प्रभुपादांसाठी काय करत असू, तर अशा गोष्टींमध्ये लक्ष घालून आपलं जीव धोक्यात घालण्यात काय अर्थ नसतो. भगवंतांची सेवा त्याच्यापेक्षा चांगली इकडे होते. परंतु काहीच केलं नसलं पाहिजे का? काहीतरी केलं पाहिजे, निदान त्याची तक्रार तरी केली पाहिजे आपण आपल्या वरिष्ठांकडे, किंवा जे ऍक्शन घेऊ शकतात असं आपल्याला वाटतंय त्यांच्याकडे त्याची तक्रार केली पाहिजे. आता असं कलियुगामध्ये हे होण्याचे 99% चान्सेस आहेत की ज्यांच्याकडे तुम्ही तक्रार करता तो त्यांना मिळालेला असतो किंवा तो देखील काही करणार नाही. तर त्याच्या वरच्यांच्याकडे तक्रार करायची, शेवटी भगवंतांकडे तक्रार करायची. आणि आपण जर क्षत्रिय वृत्तीचे असलो तर आपण प्रतिकार पण करायचा. आता माताजी लोक जनरली याच्यामध्ये क्षत्रिय वृत्तीमध्ये येत नाही. बरेचसे माताजी क्षत्रिय पण होते, नाही असं नाही, जसं झाशीची राणी वगैरे, परंतु जनरली माताजींचा स्वभाव हा भावनिक आणि मृदू असतो, शास्त्रामध्ये सांगितले. ते काय करू शकतात? ते फक्त तक्रार करू शकतात. परंतु जनरली हे सहन करायचं नसतं. चाणक्य पंडित सांगतात की तुम्हाला जरी त्याच्या विरुद्ध काही करता नाही आलं तरी सोडून दिलं पाहिजे. तो संघ सोडला पाहिजे, त्या लोकांचा संघ सोडला पाहिजे, त्यांना बहिष्कृत केलं पाहिजे, त्यांना काढून टाकलं पाहिजे घरातून, कुटुंबातून, समाजातून. तेवढं करणं तुमच्या हातात असतं. समाजातून तुम्ही काढू शकत नाही, निदान तुमच्या आयुष्यातून तरी काढून टाकू शकता अशा लोकांना, हो की नाही? तेवढं तरी केलं पाहिजे. परंतु तुमच्या हातात नसताना काही करायचा प्रयत्न करायचा नाही. त्याच्यात काय तुम्हाला तेवढं पाप लागत नाही, कारण त्याच्यापेक्षा चांगलं काम तुम्ही काहीतरी करू शकता ना. फॉर एक्झाम्पल, आता इट्स व्हेरी कन्फ्युजिंग ऍक्च्युली. कलियुगामध्ये विशेष करून भारतामध्ये, विशेष करून सरकारी खात्यामध्ये लाच दिल्याशिवाय कुठलं कामच होत नाही. सत्य आहे. पण त्याचा किती प्रतिकार करणार आपण? त्याचा प्रतिकार करत बसलो तर प्रभुपादांची कामच व्हायची नाही. आणि हे शास्त्रात नाही असं नाही, हे कोणी सांगितलंय, हे चाणक्य पंडितांनी सांगितलंय. आणि शिल प्रभुपाद चाणक्य पंडितांना खूप मानायचे. त्यामुळे नेहमी आपण श्रेयस्कर काय आहे हे बघितलं पाहिजे दोन्ही मधलं, आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. एखादा दुसऱ्याची पत्नी पळवतो, आपण काय करू शकतो त्याला? आपल्या हातात थोडीच काय आहे. कारण ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाच्या कायद्यानुसार ते अलाउड आहे. तुम्ही काय करू शकता? तुम्ही काहीच करू शकत नाही. आपल्या हातात काय आहे तेवढं आपण केलं पाहिजे.
त्याच्याशी संबंध ठेवला नसला पाहिजे, त्याच्याशी तिच्याशी जो कोणी असतील त्यांचा संग बंद करायचा आपण. एवढं तरी करू शकतो आपण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्ण. प्रभूजी, ते आता सध्याची परिस्थिती प्रभूजी आता अशी आहे की जे शासन आहे, आपण ज्यांच्या नियंत्रणामध्ये आहोत, पूर्णतः नाही परंतु जे काय असेल ते, तर ते शासनाचा बेसच पूर्ण पापावरती, शासन सरकारच पूर्ण पापावरती उभा आहे. म्हणजे जो 4 नियम तोडतो, त्याच्यातून जे काही कर शासनाला जमा होतो त्याच्यावरती शासन चालतं. आणि त्याच्यामध्ये काय होतं, ते आपल्यावरती शासन करत असल्यामुळं काही नियम असे येतात की आपण ही काहीतरी अंशभराने तरी पाप त्याच्यामध्ये त्या फ्लो मध्ये जातो, पाप करण्याच्या फ्लो मध्ये. तर असे काही पाप आहेत प्रभूजी की ते पूर्ण झिरो करणं खूप कठीण आहे. तर मग तेवढे पाप जे त्याला आपण काही करू शकत नाही, ते भगवंत माफ करतात की त्याची पण रिएक्शन लागतात? ऍक्च्युली यस आणि नो. जर एखादी गोष्ट, जसं मगाशी मी म्हणालो की एखाद्या श्रेयस्कर उद्देशाने केलेली असेल तर यस, परंतु हे आपण टाळूच शकत नाही म्हणून करतच राहिलो भगवंत माफ करतील म्हणून, तर नो. मॅक्झिमम प्रयत्न आपण केला पाहिजे टाळण्याचा. आणि दुसरा रूल हा असतो की ते तुम्ही भगवंतांच्या सेवेत करताय का. नसेल तर ते 100% पाप असतं, ते कितीही चांगलं असतं. बऱ्याच लोकांना हे अजूनही माहिती नाही. पुढे एका श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो, या सगळ्यांना मारून मला खूप महापाप लागणार आहे. महत पापम शब्द वापरतो तो. प्रभुपाद त्या लेक्चरच्या, त्या श्लोकाच्या प्रवचनामध्ये, प्रभुपादांच्या एका लेक्चरमध्ये प्रभुपाद सांगतात की ऍक्च्युली बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की जी गोष्ट आपण भगवंतांसाठी करत नाही ती पापच असते. आणि मग जी गोष्ट भगवंतांसाठी करतो ती समाजाच्या दृष्टिकोनातून पाप जरी वाटत असली तरी ती पाप राहत नाही. तर या भगवंत माफ करू शकतात जर तुम्ही त्यांच्यासाठी करत असाल तर. तुम्ही तुमच्या इंद्रिय तृप्तीसाठीच ते जे ऍडजस्टमेंट करत असाल तर ते किती माफ करणार? नाही करणार माफ. एखादा व्यक्ती म्हणेल की माझ्या 2 वेळच्या खाण्यापिण्याचेच वांदे आहेत, त्यामुळे मला हे करावंच लागतं. बरेच मूर्ख लोक हे सांगतात देखील आजकाल युट्यूबवरती वगैरे की कर्म श्रेष्ठ असतो धर्मापेक्षा, कर्म हेच धर्म असतो. मग तो कसाही पण आपलं कर्मच करतोय ना. तो म्हणेल माझे कर्म आहे. नाही, दुसऱ्यांचं शोषण करून, दुसऱ्यांवर अत्याचार करून जर तुम्ही तुमचं कर्म करत असाल, त्याच्यासाठी तुम्ही सरकारला, व्यवस्थेला, समाजाला, तुमच्या अर्थव्यवस्थेला, तुमच्या भाग्याला दोष नाही देऊ शकत. ते बंद केलंच पाहिजे. त्याच्यासाठी स्टेप्स तरी उचलले पाहिजेत. कोण मला याच्यात मदत करू शकेल का? जनरली आपण करत नाही. आपण आपली जी आरामदायी जीवन असतं ते जगण्यासाठी जे काही करायला लागतं ते आपल्याला सगळं वाटतं चांगलंच आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितलंय मनुष्याचं जीवन आहे तपस्येसाठी. तपस्येचा खरा अर्थ असतो कितीही प्रॉब्लेम्स आले तरी सत्याशी एकनिष्ठ राहणे. सगळे इनकन्व्हिनियन्सला काय म्हणतात? सगळ्या गैरसोयी सहन करणे, त्याला म्हणतात तपस्या. आपल्याला आजकाल छोटी छोटी गैरसोय झालेली देखील आपल्याला सहन होत नाही.
आणि मग त्या गैरसोयी होऊ नयेत, आरामदायी जीवन जगता यावं म्हणून आपण हजारो पाप करत असतो. बऱ्याचदा मग याचं खापर आपण सरकारच्या माथ्यावर फोडतो. या सरकार लुटायचा प्रयत्न करतंय, परंतु सरकार निवडलं कुणी? आपणच. तुम्ही शेती करा, शेतीवर आधारित जीवन जगा, सरकारचा तुमचा काही संबंधच येत नाही. कुठला इन्कम टॅक्स आणि कुठले टॅक्स, हो की नाही? परंतु जसं सुरुवातीला तुम्ही एक वाक्य म्हणाला की संपूर्ण शासन व्यवस्था आणि सरकारच पापावर आधारित आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, कलियुगामध्ये सगळंच पापावरती आधारित आहे, नुसतंच शासन नाही. एव्हरीथिंग, तुम्ही, आम्ही, मी, आपलं कुटुंब व्यवस्था, आपली हेल्थ व्यवस्था, आपली कुठलीही व्यवस्था असू दे, ती पापावरच आधारित आहे कलियुगामध्ये. कोण थांबवणार? कोणी नाही थांबवणार. आणि हे बदलणे आपलं काम नाहीये. आपलं काम आहे यातून आपली सुटका कशी होईल. त्याच्यासाठीच आपले आचार्य येतात, त्याच्यासाठीच आपले आचार्य आपल्याला आध्यात्मिक आणि भौतिक प्रॅक्टिकल सगळे उपदेश देतात. तर ते उपदेश आपण पाळले पाहिजेत, त्या उपदेशांचं आपण पालन केलं पाहिजे. प्रभुपाद म्हणूनच सांगतात, बी सेल्फ सफिशियंट. सेल्फ सफिशियंट म्हणजे काय? स्वावलंबी जीवन जगा. आता आपण प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावरती अवलंबून आहे, म्हणून आपल्याला सरकारची गरज आहे. अगदी रिमोट कोपऱ्यात एका डोंगरामध्ये आदिवासी लोक, त्यांच्यामध्ये जाऊन एक 4 दिवस राहा आणि बघा, त्यांचा आणि सरकारचा काही संबंधच नसतो. कारण ते इतके स्वावलंबी जीवन जगतात. आज आपण गावातला, अगदी खेडे गावातला माणूस देखील दुधासाठी दुकानात जावं लागतं. आपल्याला दुधासाठी दुकानात जायचं म्हणजे दुकानदारावर अवलंबून राहिलो. त्याच्यासाठी पैसा पाहिजे, मग तो पैसा येतो कुठून? आपल्या जॉब मधून. ते जॉबवर आपण अवलंबून राहिलो. जॉब, दुकान हे सगळं सरकारवर अवलंबून आहे. हे सगळी डिपेंडन्स आहे. मला वाटतंय श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या 8व्या का 10व्या श्लोकामध्ये श्रील प्रभुपाद हे वाक्य सांगतात की जोपर्यंत आपण दुसऱ्यावर अवलंबून जीवन जगणार, तोपर्यंत आपलं जीवन दुःखी जीवन असतं. अमेझिंग. एक खिळा जरी मारायचा असला घरात फोटो लावायला, आपण दुसऱ्यावरती अवलंबून राहतो. अगदी 15, 20, 30, 40 वर्षापूर्वीची पद्धती होती. सगळे स्वावलंबी होते, सरकारचं काही चालायचंच नाही. आणि सरकार मुद्दामून ही जी धोरणं आहेत ना, की तुम्ही सगळ्यांनी शिकलं पाहिजे, सगळ्यांनी जॉब केला पाहिजे, हे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहे. तुम्ही ते करूच नका ना. स्वतःचं अन्न स्वतः पिकवा, स्वावलंबी जीवन जगा, भगवद्गीतेवरती आधारित साधं जीवन जगा. कशाला पाहिजेत फॅन्सी कपडे, कशाला पाहिजेत फॅन्सी कार, सिंपल जीवन जगा. या गोष्टी नाही मिळाल्या तरी मनाला कधीच दुःख होणार नाही, असं जीवन जगा. सरकार तुमचं काहीच करू शकणार नाही. तसा विचार केला तर ऍक्च्युली हे जनतेतल्या सर्वांचं रक्षण करणे आणि सर्वांचं उदरनिर्वाहाचा विचार करणे हे सरकारचं मेन काम असतं. आणि त्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर सरकार 1 नंबरचा पापी आहे. आणि चाणक्य पंडितच म्हणतात की चंद्राच्या 16व्या कलापेक्षा जो जास्त टॅक्स लावतो तो राक्षस असतो, तो राजा राक्षस असतो. चंद्राची 16वी कला म्हणजे किती होते? 6.25%, 6.25% वगैरे. त्याच्यापेक्षा जास्त टॅक्स कोण घेत असेल तर तो असुरी राजा असतो आणि जनतेला त्या राजाला मारायचा पूर्ण अधिकार आहे. चाणक्य पंडितांच्या श्लोकमध्ये चाणक्य पंडित सांगतात. तर त्या दृष्टिकोनातून येस, सरकार 1 नंबरचं थर्ड क्लास आहे. बीजेपीचं देखील. तुमच्यापैकी काही जणांना बीजेपी तुम्ही बघता असाल तर माफ करा. इनफॅक्ट बीजेपी जास्त थर्ड क्लास आहे. काँग्रेस कमी आहे का त्याच्यापेक्षा? अजिबात नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की बीजेपीला नाव ठेवणारा काँग्रेसवादीच असला पाहिजे. नो, हे सगळे एकाच माळ्यातले मनी असतात, सगळे थर्ड क्लास आहेत. हे कलियुगाचं लक्षण आहे ऍक्च्युली. मंदा सुमंद मतयो मंद भाग्य उपाद्रिता. तुम्ही मंद आहे, तुमच्यावर शासन करणारे मंद आहेत, तुम्हाला उपदेश करणारे मंद आहेत, तुमचं भाग्य मंद आहे. म्हणून प्रॉब्लेम्स आहेत.
परंतु तरीही प्रभुपाद आपल्याला सांगतात की मेक गुड यूज ऑफ बॅड बार्गेन. म्हणजेच वाईट सौद्याचा चांगला उपयोग करून घ्यायला शिका. येस, 10 रुपयात तुम्ही भेंडी खरेदी करून आणला, त्यातले निम्मे किडके दिसायला लागले तर डोक्याला हात लावून नाही बसायचं. जे निम्मे चांगले आहेत त्याचा चांगला उपयोग करायला शिकायचा. फॉर एक्झाम्पल, सरकारच म्हणतं की 3 लाखापर्यंत, ऍक्च्युली 5 लाखापर्यंत कोणालाच टॅक्स भरायची काही गरज नाही. कमवूच नका ना 3 लाखापेक्षा 5 लाखापेक्षा. कशाला पाहिजे तुम्हाला? शेतकऱ्यावर टॅक्स नाही, परफेक्ट आहे, शेती करा. मग कोणीतरी येऊन म्हणेल की प्रभूजी पण जे सगळं विकत घेतो आपण, हार्डवेअर हे ते कपडे, त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागतो, जीएसटी हे आणि ते. नका विकत घेऊ. कशाला पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला? या सगळ्या कृत्रिम गोष्टी आहेत, त्याची काही गरजच नसते आपल्याला. मी जेव्हा अमेरिकेतून आलो तेव्हा माझ्याकडे इतके कपडे होते की गॅरंटीड सांगतो मी, मला हे मरेपर्यंत पुरतील. तरी आपण कपडे का घेतो? कारण आपण उठसूट मोबाईलवरती वर सरकवताना मध्येच ऍड येते Myntra.com. नाही, इन्फ्लुएन्सर येतात. तर हे त्याच्यासाठी भगवद्गीतेचं, अध्यात्माचं ज्ञान गरजेचं आहे की काय करतोय आपण जीवनामध्ये, काय केलं पाहिजे, हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. आणि हेच असुर आणि सुरामधला फरक असतो. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनाना विदुरासुरा. काय केलं पाहिजे, काय केलं नसलं पाहिजे यातला फरक जाणणे म्हणजेच दैवी गुण असतो. जो यातला फरक जाणत नाही तो आसुरी प्रवृत्तीचा असतो. त्यामुळे आपण सगळे आसुरी आहोत. आपण सगळे आसुरी आहोत म्हणून आपलं सरकार आसुरी आहे. नाही तर कशाला सरकारी आसुर असेल? लोकशाहीमध्ये बहुमताने निवडलेलं सरकार असतं. बहुमत असुरांचं असल्यावर सरकार आसुरी असतं. कलियुग याच्याही पेक्षा वाईट होत जाणार आहे. तुम्ही अपेक्षाच केली नसली पाहिजे की हे चांगलं होईल. आजचे दिन कधी येणार नाहीत. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. श्रीमद भागवतमानुसार आजचे दिन कधीच येणार नाही. मग हिंदुत्ववादी सरकार तुम्हाला कितीही आश्वासनं देऊ दे, श्रीमद भागवतमानुसार जे काही भागवतमच्या 12व्या स्कंदात लिहिलेलं आहे ते आजपर्यंत आहे तसं खरं झालेलं आहे. आणि त्याच भागवतमानुसार आजचे दिन अजिबात येणार नाहीत. ते आहे त्याचा परफेक्ट उपयोग कसा करून घ्यायचा याच्यासाठी आपण भगवद्गीता आणि भागवतमचा आश्रय घेतला पाहिजे. शुद्ध भक्तांचा संग केला पाहिजे, शुद्ध भक्तांचा आश्रय घेतला पाहिजे आणि जीवन सुखी केलं पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद. दटवत प्रणाम प्रभूजी. आताचा त्यांचा जो प्रश्न होता त्याच्याशीच संलग्न माझा प्रश्न आहे. आज जर तुम्ही उत्तर देऊ शकलं तर, नाहीतर मग आपण उद्या उत्तर दिलं तरी चालेल वेळेअभावी. प्रश्न असा आहे की जर का धृतराष्ट्रांनी त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये कुठे ते शिकारीसाठी जात असताना त्यांच्या रस्त्यामध्ये पाल येते, ती त्याला ते बाणात उचलून लांब रस्त्यातनं लांब टाकतात काही झाडांमध्ये. तर ते झाडात टाकतात तर ते बरोबर ते निवडुंगाच्या किंवा बाबळीच्या त्या काटेरी झाडांवर जाऊन पडतं. त्यामुळं त्यांच्या नंतरच्या जन्मामध्ये त्यांना बाणाच्या शय्येवरती झोपवावं लागलं. तर असं आपण ऐकलेलं आहे. आणि हीच कथा, हीच गोष्ट, या गोष्टीची आठवण श्रीकृष्ण त्यांना शेवटच्या वेळेस करून देतात. मग त्यांनी केलेल्या या एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी त्यांना जर का एवढं मोठी शिक्षा झाली, आणि ज्या वेळेला ते एवढे कृष्ण भक्त आणि तुम्ही मगाशी जसं म्हणालात की जे एक महाजनांपैकी एक होते, असं जर का असतील तर त्यांना एवढी मोठी शिक्षा मिळाली, तर मग आपण केलेली कामं आणि आपण करत असलेल्या पुण्यांचा काहीच कुठे हिशोब नाही. हिशोब आहे. कसं जगणार आहे?
हिशोब आहे, तुम्ही हिशोब ठेवला नाही. हिशोब हा परफेक्ट ठेवला जातो भगवंतांकडे. भगवंत प्रत्येक म्हणजे क्षणाला मला हिशोब आहे म्हणजे आपली पाप अगणित आहेत. येस, आपण म्हणजे त्यांच्या कुठे कॅल्क्युलेशन मध्ये म्हणजे त्यांची पापाची मोजण्यासारखी होती 1, 2, 3, 4, 5. आपली तर अगणितच आहेत ना. येस. ते कसं काय म्हणजे आपण तरी हिशोब कसा मांडणार किंवा आपण तरी कसं लक्षात ठेवणार की बाबा माझ्याकडे या चुका चुका झाल्या आणि मी माझी अशा पद्धतीने त्याची परत काय म्हणतो त्याचा पश्चाताप किंवा प्रायश्चित्त घे, शुद्धीकरण. आणि त्याचा काही उपयोग आहे का कसं काय? उपयोग आहे का म्हणण्यापेक्षा आपल्याकडे चॉईसच नाही. जोपर्यंत आपण पाप कर्म करत राहणार तोपर्यंत आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून कोणीही सोडवू शकत नाही आणि त्या पापाच्या दंडातून देखील कोणीही सोडवू शकत नाही. हा प्रकृतीचा नियम आहे. शास्त्र सांगतं की प्रकृतीचा हा नियम इतका कठोर आहे की तो कोणालाही माफ केला जात नाही. जसं आता तुम्ही बघितलं, महाजनांना देखील त्याची माफ, ऍक्च्युली जे याचं शासन करतात त्यांना देखील माफ नाही आहे. यमराज देखील एकदा चूक केली यमराजांनी, त्याच्यासाठी त्यांना विदुराचा जन्म घ्यावा लागला. यमराज देखील 12 महाजनांपैकी एक महाजन आहे. माणसाला असं वाटतं दुर्योधनासारखी आपली प्रवृत्ती आहे. दुर्योधनाला तर कुठे पटत होतं. माणसाला दुर्योधनासारख्या प्रवृत्तीच्या माणसांना असं वाटतं की पाप पुण्याचा काही संबंधच नाही. आणि कलियुगामध्ये आपण जेव्हा जन्म घेतो त्याचा अर्थच असा असतो की आपण भयानक पाप केलंय म्हणून आपला जन्म कलियुगात झाला. तर आता प्रभुपाद आपल्याला सांगतात की जेव्हा आपण जागे होतो आणि हे बघतो की समुद्रामध्ये आपण आहे, समुद्राच्या पाण्यात आहे आणि कुठेच काही दिसत नाही, दूर दूरपर्यंत आपल्याला कुठली जहाज दिसत नाही किंवा कुठली जमीन दिसत नाही. अशा वेळेला मी या समुद्रात येऊन पडलोच कसा हे विचार करण्यात काही अर्थ नसतो. आणि भीष्मदेवांसारखे किंवा धृतराष्ट्रासारखे आपण भाग्यवान नाही आहेत की आपण भगवान कृष्ण येऊन आपल्याला आपला हिशोब सांगतील. आणि तो हिशोब जरी सांगितला तरी तो चुकवता येत नसतो, त्यामुळे ते कळून पण काही उपयोगाचा नाही. तर अशा वेळेला माणसाने काय केलं पाहिजे, अशा वेळेला आपली सगळी शक्ती एकवटून पोहायचा प्रयत्न केला पाहिजे आणि कुठे मला या समुद्रातून बाहेर पडता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. जे गेलं, जे झालं पास्ट मध्ये ते सगळं विसरून जायचं आणि इथून पुढे परत याच समुद्रात राहण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या मी करणार नाही आणि मी शोधणार की या भवसागरातून समुद्रातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधणार. हा एकमेव जीवनाचा उद्देश ठेवला पाहिजे आपण. कारण हे जे हिशोब आहे ना, ते भगवंत म्हणतात की मी स्वतःला देखील मला कळत नाही, इतकं कॉम्प्लिकेटेड आहे. एका दुसरं उदाहरण म्हणून आपल्याला हे सांगितलं जातं, भीष्मदेवांचं, धृतराष्ट्राचं, किंवा शास्त्रात अशी बरीच उदाहरणं आहेत की तुम्हाला नट्टापट्टा करायची सवय असेल तर पुढचा जन्म तुम्हाला मोराचं मिळतं, तुम्हाला घाणीत झोपून राहायचा सवय असेल तर पुढचं जन्म कुत्र्याचं किंवा डुकराचं मिळतं. अशी काही उदाहरणं आहेत. तुम्हाला कपडे घालायची सवय नसेल, नागडं राहायची सवय असेल तर झाडाचा जन्म मिळतो, तुम्ही तमोगुणी आळशी असाल तर झाडा. असे काही ढोबळ उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये, परंतु हे पूर्णपणे कोणीच हा हिशोब सांगू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की आपल्या इच्छाच अनगिनत आहेत. हे आपल्या इच्छांना मोजताच येत नाही. त्यामुळे किती पाप केलेत आणि कशी केलेत आणि त्याचा कसा परिणाम होणार आपण पाहूच शकत नाही. त्यामुळे बेस्ट हे असतं की आता माझे डोळे उघडलेत आणि मी आता पाण्यात आहे, माझ्या समोर उपाय आहे, हातपाय मारणे आणि पोहणे आणि बाहेर पडायचा प्रयत्न करणे आहे. तो श्वास पण मी इथे आलोच कसा याचा विचार करण्यात घालवण्यात बसलो मी, तर मग तो मूर्खपणा आहे. तर यस, कलियुगामध्ये सगळं वाईट आहे. श्रीमद भागवतमच्या 12व्या श्लोकात असं सांगितलं जातं, कलियुग जणू काही ऐकल्यानंतर पूर्ण डिप्रेशन यायला पाहिजे. परंतु ते सगळे श्लोक झाल्यानंतर एक सुंदर श्लोक शुकदेव गोस्वामी सांगतात, ते म्हणजे कलियुगामध्ये हे सगळे जरी दोष असले, कलियुगाचा बेस्ट एकच लक्षण आहे, ते म्हणजे कलियुगामध्ये हे नष्ट करणे पण एकदम सोपं आहे.
ते म्हणजे नामसंकीर्तन, नामस्मरण करणे. नाही तर पूर्वीच्या युगामध्ये हे खूप अवघड होतं. व्हॉट इज दॅट श्लोक? कले दोषो निधे राजन अस्ति एक महत् गुन्हा. कितीही दोष असले तरी हे चांगलं आहे. आणि बऱ्याच लोकांना याच्यातून परत पलायनवाद काढायचा असतो, परंतु हे चांगलं नाहीये. याला आपण फेस केलं पाहिजे. याला आपण पूर्णपणे भगवंतांना शरण केलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये शेवटच्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, कम्प्लिटली मला शरण या, तुमच्या सगळ्या पूर्वीचा हिशोब मी बघून घेतो. हे आश्वासन भगवंतांनी दिलेलं असेल तर आपल्याला जायला काही हरकत नाही, हो की नाही? कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संगत परम व्रजेत. भगवान श्रीकृष्णांचं कीर्तन करणे हे मुक्त होण्यासाठी बेस्ट उपाय आहे कलियुगामध्ये. तुमचे सगळे 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 पाप निघून जातात, कलियुगाचे सगळे दोष निघून जातात, परंतु पूर्णपणे याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे. माणूस तिथेच चुकतो, पण पुन्हा चुकतो. माणसाचा जन्म हा इतका दुर्मिळ आहे, इतका दुर्मिळ आहे, इतका दुर्मिळ आहे, या एका माणसाच्या शरीरामध्येच ही अक्कल येते. आणि ते आपण जर सिरियसली घेतलं नाही, पुन्हा या चक्रामध्ये. हे ऍक्च्युली आपण या ब्रह्मांडामध्ये जितके अणुरेणू नाहीत त्याच्याही पेक्षा जास्त जन्म आपण घेतलेले आहेत या ब्रह्मांडामध्ये, या पाप पुण्याच्या चक्रामध्ये. आता संधी आहे, गोल्डन चान्स आहे हे बंद करायचं. लब्ध्वा सुदुर्लभम इदम बहुसंभवांत. म्हणून ही संधी घालवायची नसते, म्हणून हे सिरियसली घ्यायचं असतं. भक्ती खूप सिरियसली घ्यायची असते. तीव्रेन भक्ती योगेन. बरेच लोक भक्ती सिरियसली घेत नाहीत आणि बरेच लोक सांगत पण नाहीत सिरियसली घ्यायला. सिरियसली घेतलं तर मग हे सगळं निघून जातं. येस. आणि हे खूप चांगलं पण असतं ऍक्च्युली. रूप गोस्वामी म्हणतात की स्वतःला एकदम पापी समजणे हे खूप चांगलं असतं. ही दीन भावना सदैव मनामध्ये आपली असली पाहिजे. मग आपण भगवंतांना शरण जाऊ शकतो. ही अहंकाराच्या विरुद्ध असते की यस, माझ्या इतका पापी कुणीच नाही, मला हे बंद करायचंय. हे कृष्ण, हे राधाराणी, मला तुमच्या सेवेमध्ये घ्या, मला हे बंद करायचंय. हे रोज रडलं पाहिजे आपण असं, मला ही सगळी पाप कर्म बंद करायचे, मला तुमच्या सेवेमध्ये घ्या. याला जप म्हणतात. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो वयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभु.